आज 18 तारखेला छत्रपती शिवाजी जयंती निमित्त आज आम्ही दौंडमधील महिलांसाठी एक खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून दिले। आज हे आमचं दुसरं वर्ष आहे। पाककला स्पर्धा हे महिलांच्यासाठी इतकं चांगलं व्यासपीठ आहे, कारण की महिलांचा आवडता विषय पाककला। कारण की घरातूनच हा विषय सुरू होतो आणि आज महिलांनी गव्हापासून इतके पौष्टिक पदार्थ बनवून आणले की ते आरोग्यदायी कसे आहेत आणि झटपट कसे होतील, त्यासाठी त्यांनी इतकी मेहनत घेऊन आज ह्या स्पर्धेत भाग घेतला। तर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सर्व सहकारी आणि आमच्या ज्या भाग घेतलेल्या स्पर्धक आहेत आणि आमच्या ह्या सगळ्या आयोजक महिला आहेत आणि आमच्या बरोबर ह्या नगरसेविका ताई आलेल्या आहेत, जठारताई, शिंदेताई। तर त्यांचं ह्या सगळ्यांचं मी या शिवजयंतीच्या निमित्ताने आभार व्यक्त करते, कारण की असं व्यासपीठ दौंड सारख्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं। आणि आज चिवटे साहेब आले होते, त्यांनी पण आज आमच्या पदार्थांची चव घेतली। तर त्यांनी पण आम्हाला असा शब्द दिला की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म आम्ही महाराष्ट्र लेवलला उपलब्ध करून देऊ, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आम्हाला हे आमचे लाडके भाऊ जे आम्हाला सहकार्य करतात, तर आमच्या सर्व लाडक्या बहिणींकडून धन्यवाद। मी ॲडव्होकेट अरुणा दिलीप ढाळे, सखी महिला फाउंडेशन नावाच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत असताना आज शिवजयंतीची पण जोड आम्हाला नेहमी वर्षभरात एकदा मिळत असते, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव दौंड तालुका। आज जो पाककलेचा त्यांनी जी योजना आखली होती ती खूप छान आहे। सर्व महिलांना त्याच्यामध्ये वाव मिळाला, त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला आणि अशीच पाककला त्यांची पुढे पण आम्ही दरवर्षी करत राहू आणि त्यांच्या कुठेतरी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ आणि त्यांच्या अशा कलागुणांना आम्ही नेहमी वाव देऊ। आणि त्यांनी जे गव्हापासून जे पदार्थ इथे बनवले आहेत ते खरोखरच खूप छान बनवले आहेत, जे पौष्टिक आपल्याला आज आज पाहायला भेटत नाही मार्केटमध्ये। तर त्या गव्हापासून जी त्यांनी रेसिपी केली आहे ती खरंच छान आहे, त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमित्त त्यावेळेस महिलांनी पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये सर्व महिलांनी खूप छान प्रकारे गव्हाच्या पिठाचे पदार्थ करून आणले, त्यासाठी सर्व महिलांचे मनापासून आभार। आणि शिवजयंती समितीचे ज्यांनी आम्हाला मदत केली सर्व प्रकारे, त्या सर्वांचे आभार इथं मी व्यक्त करते।